नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। अर्ज करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करावी लागणार नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। एकूण या ठिकाणी 192 जागांसाठी वॅकन्सी आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे विभागामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी मेकॅनिक डिझेलसाठी एकूण 26 जागांसाठी वॅकन्सी आहे। त्यानंतर मोटर मेकॅनिक व्हेकलसाठी 71 वॅकन्सी आहे। मेकॅनिक एअर कंडिशनसाठी 4 वॅकन्सी आहेत। मोटर व्हेकल बॉडी बिल्डर शीट मेटलसाठी 32 जागा या ठिकाणी आहेत। ऑटो इलेक्ट्रिशियनसाठी 25 जागा, वेल्डरसाठी 20 जागा, पेंटरसाठी 4 जागा या ठिकाणी आहेत। त्यानंतर टर्नरसाठी 4 जागा आहेत। बॅच फिटरसाठी 2 जागा आहेत। त्यानंतर कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रॅमिंग असिस्टंटसाठी 4 जागा आहे। अशा एकूण 192 जागांची ही वॅकन्सी या ठिकाणी आहे। शैक्षणिक अर्ज जे आहे मोटर मेकॅनिक व्हेकलसाठी SSC म्हणजेच 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि सरकार मान्य ITI 2 वर्षाचा तुम्ही कंप्लीट केलेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। ऑटो इलेक्ट्रिशियन या पदासाठी देखील तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि संबंधित ट्रेडमध्ये तुमचा ITI झालेला असणं आवश्यक आहे। त्यानंतर मोटर व्हेकल बॉडी बिल्डरसाठी देखील तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि मोटर व्हेकल आणि बॉडी बिल्डरमध्ये किंवा शीट मेटलमध्ये तुमचा ITI किंवा NCVT सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। मेकॅनिक डिझेलसाठी देखील तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि NCVT किंवा ITI सर्टिफिकेट मेकॅनिक डिझेल अभ्यासक्रम तुम्ही उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। वेल्डर या पदासाठी देखील तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि वेल्डरच्या ट्रेडमधील ITI किंवा NCVT सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। पेंटर ट्रेडसाठी देखील तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। सोबत ITI तुमचा झालेला असेल किंवा NCVT सर्टिफिकेट असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर मेकॅनिक टर्नर, पॅच फिटर आणि फिटर या पदासाठी देखील तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि संबंधित ट्रेडमध्ये तुमच्याकडे ITI असेल तर या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता। कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रॅमिंग असिस्टंट या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल। त्याचबरोबर कॉम्प्युटर ऑपरेटर अभ्यासक्रम उत्तीर्ण असाल किंवा NCVT सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। वयमर्यादा जी आहे तुमची या ठिकाणी 8 जानेवारी 2024 या ठिकाणी काउंट केली जाईल। मिनिमम वयमर्यादा म्हणजेच किमान वयमर्यादा 18 वर्ष या ठिकाणी आहे आणि कमाल वयमर्यादा तुम्हाला 33 वर्षापर्यंतची या ठिकाणी असेल। मागासवर्गीय उमेदवारांसाठी 38 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी असणार आहे। तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे ॲप्रेंटिस बेसिसवरती निघालेली आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ॲप्रेंटिस पेजवरती लॉग इन करून या ठिकाणी अर्ज करायचे आहे। त्या संदर्भातील वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे। त्याचबरोबर आस्थापना क्रमांक देखील या ठिकाणी दिलेला आहे, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आपल्याला मिळेल। ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आपण त्याची प्रिंटआउट या ठिकाणी काढायची आहे आणि प्रिंटआउट जी आहे विभाग नियंत्रक राज्य परिवहन विभागीय कार्यालय शंकरपेठ रोड पुणे या ठिकाणी जमा करायची आहे। जमा करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 या ठिकाणी आहे। 10 ते 5:30 या वेळेत तुम्ही या ठिकाणी सुट्टीचे दिवस म्हणजेच शनिवार आणि रविवार वगळून सादर करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि अद्याप आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।